इथं जावा एक जागा इथं पिक्क पकडा तुमच्या सर्व आपल्या सहकार्याचं सरांच्या वाढदिवसाला मी स्वागत करतो। या ठिकाणी मी आता 1 वर्ष झाले होते, त्याच्या अगोदर सरांचा हात तुमच्या ग्रुपचा आपल्या सगळा व्यायाम बघत होतो, तर यामध्ये मला खूप फायदा झाला आहे, मलाही फायदा झाला आहे, काही जास्त बोलत नाही। पण या ठिकाणी मी आल्यानंतर बऱ्याच इथे व्यायाम झाल्यानंतर मी सरांच्या बरोबर मला जरा जायचं म्हणजे फिरायला येत होते आणि त्यावेळी जात असताना त्यांच्यावर चालत असताना ते जे काही सांगत असतात त्यावेळी आपलं इतकं लक्ष असतं की चालताना सुद्धा आपल्या कडून म्हणजे समोर कोण माणूस गेला आहे त्याचं भान राहत नाही, इतकं ते आपली व्यवस्थित माहिती सांगतात। त्यांचं वैशिष्ट्य असं की जरी आपल्या बऱ्याच लोक आपल्या ते टीचकीमध्ये असतील, आपण तिथे तयारी करून जात असतो किंवा बोलतो असतो काहीतरी त्या संदर्भात बोलतो असतो, बाजूला त्याच्याच म्हटलं व्यतिरिक्त बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे काही सुचत नाही। पण सरांचं एक वैशिष्ट्य असं आहे, मी सर स्तुती करत नाही, वस्तुस्थिती सांगतो आहे की त्यांच्या कुठलाही विषय असू दे, आरोग्याचा ते बोलतात, पण विज्ञानामधलं असू दे किंवा मनाचं असू दे, जी सर्व शास्त्र आहेत त्या शास्त्रांच्याबद्दल ते बोलायला लागले की अगदी अस्खलित म्हणतो आपण किंवा न अडखळता आणि समोरच्या माणसाला पटेल इतपत ते चांगलं बोलतात। मी त्यांना बऱ्याच म्हणलो की ही कला सगळ्यांना नाही, त्यांच्याकडे ती कला आहे, व्यायाम जे घेतात आपण अनुभवतो त्यांच्याकडे ती कला आहे। तर मी आता जास्त बोलत नाही, पण असं म्हटलं जातं की योग्य वेळ, योग्य स्थळ आणि योग्य व्यक्ती यांना म्हणजे कोणत्या प्रकारची अपेक्षा न करते दिलेले जे दान आहे ते सत्पात्री दान आहे आणि सर ते तुमचा आम्ही अनुभवतो आहे तुमच्या सहवासामध्ये, म्हणजे आम्हाला सगळेच, कारण शेवटी माणसं जमायचे एकत्र येत असतील विनाकारण कोण येत नाही, शेवटी आपण प्रत्येक येतो आपल्या फायद्यासाठी येतो आणि फायदा झाल्याशिवाय कोणी येत नाही। किंवा तुमचं आम्हा सर्वांच्यावर एक चांगलं मार्गदर्शन करून आमच्या सर्वांच्यावर तुमचे उपकार आहेत। परमेश्वर तुम्हाला असंच दीर्घायुष्य देवो, तुमच्या कुटुंबियांना सुख समृद्ध लाभो एवढी प्रार्थना करून मी माझी वर्ष पूर्ण